निमित्ताने आज आपल्याला आपण बघतोय संपूर्ण अचलपूर नगरपालिकेमध्ये प्रहारचे जे उमेदवार आहेत त्या प्रहारच्या उमेदवारांसाठी बच्चू कडू अगदी मैदानात उतरलेले आहेत। आज त्यांची लोकप्रियता कायम असताना आपल्याला दिसते आहे। हजारो लोक बच्चू भाऊंच्या पाठी आहेत, त्यांचे इथे बघतायत काय विजन आहे, काय त्यांना माहिती आहे। बच्चू भाऊंना 20 वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं, काय सांगाल भाऊ यांनी? सध्या तर परतवाडा अचलपूरचा माहोल फार वेगळा आहे आणि एक वर्षाच्या अगोदर जे मतदान केलं, ज्या काही अशा अपेक्षा होत्या लोकांना त्या बऱ्याच 80% पण पूर्ण झालेलं, म्हणजे 10% पण पूर्ण झालं दिसत नाही। आणि त्याच्यामुळे लोकांचा कल असा आहे का आपण केलेली चूक या नगरपालिकेत आपण दुरुस्त करू, या माहोलमध्ये लोक आहे। आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं का लोक कार्यकर्त्याला मतदान करेल, कार्यकर्त्याची काय गरज असतं, तो नसला म्हणजे काय कमी पडतं, हे सगळं एका वर्षात अनुभवलं लोक। भाऊजी सातत्यानं भीती आहे खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या कालावधीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा खऱ्या अर्थानं सामान्यांच्या हिताचा जरी नसला पण इथं तो लागतो आहे, काय सांगा? काँग्रेस असू दे का BJP असू दे, जाती धर्माचं राजकारण करून पाहतं, एका इकडे फतवा काढून काँग्रेस मजबूत करायचं पाहतं आणि BJP बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामध्ये पुन्हा काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला समोर आणण्याचा प्रयत्न होतं। त्याच्यापासून लोकांना हुशार राहायला पाहिजे। आता आपण पारंपरिक शत्रू नाही म्हणता येईल का? राणाताई सुद्धा इथे खऱ्या अर्थाने मैदान राणाताईंनी सुद्धा जहरी टीका मधल्या काळामध्ये या संबंधित याच्यामध्ये केली। बटेंगे तो कटेंगे हाही नारा त्यांनी लावला आहे। पण आता बटेंगे कटेंगे मध्ये स्वाभिमानचाच इथे उमेदवार आहे ना भाजपच्या विरोधात। आता कुठे गेलं बटेंगे तो कटेंगे? तेच त्यांच्यात कापत आहे। तुम्ही सांगा, एका इकडे स्वाभिमानचा उमेदवार उभा आहे इथे, दुसऱ्या इकडे भाजप उभा आहे, केवढं मूर्ख बनवणं सुरू आहे। म्हणजे आता त्या नवनीत राणाताईनं सांगितलं पाहिजे स्पष्ट का मी स्वाभिमानसोबत नाही, मग आमच्या नवनीत राणा स्वाभिमानसोबत नाही तर रवी राणानं ते पण सांगितलं पाहिजे का खरोखरच स्वाभिमानासोबत आहे का ताई भाजपातून सोबत राहून स्वाभिमानले मदत करत आहे। बटेंगे कटेंगेचा नारा भाजपाचा आणि स्वाभिमान आणि भाजप एकमेकाला जर काटत असेल तर हा मूर्खता लोकांना लक्षात घेतली पाहिजे का आपल्याला कसं मूर्ख बनवलं जातं।